19 धावा, 2 गडी या ठिकाणी टिपलेत. सामन्यामध्ये काहीच नाही आहे हे दिसलंय, त्यामुळे आपण थोडंसं समालोचनामध्ये आम्ही देखील स्वतःचा बदल केलाय. 2 षटकं, 19 धावा, 2 गडी बाद. जाऊन आपण त्यांच्याकडे जाऊ. संदीप पाटील यांना आम्ही खूप जवळून पाहिलंय, खूप जवळून त्यांची गोलंदाजी पाहिली आहे. फलंदाजी नाही पण गोलंदाज म्हणून लेजंड आहेत, हे आम्ही जवळून पाहिलंय. 6-6, 7-7, 8-8 धावा त्यानं डिपेंड केल्यात. आणि परत एकदा आपण त्यांना पाहू 15 तारखेला याच मैदानावर. कर्मभूमी जन्मभूमी एकच आहे. 4 धावांची गरज आहे. टॉप एज हवेमध्ये बॉल, खेळाडू आलाय, खेळाडू आलाय आणि कॅच टिपलाय. विकेट आली आणखी एक. तशी बोलावी आणि वळवावी तशी वळवावी. एका एका शब्दामध्ये 2-2 अर्थ. आता घ्यायचा तसा अर्थ घ्या. प्रल्हाद शिंदे आणि तदनंतर आनंद शिंदे इथे अलीकडच्या काळामध्ये आपल्या रायगडच्या भूमीमध्ये असणारे एकनाथजी माळी आणि बरीच गीतं आपल्या डोंगरीच्या भालचंद्र घरत यांनी लिहिलेली आहेत. प्रल्हाद शिंदे याने गायलेली गीतं, आनंद शिंदे याने गायलेली गीतं ही आपल्या उरणच्या सुपुत्राने लिहिलेली आहेत. डोंगरी गावचे भालचंद्रजी घरत स्वर्गीय. अजूनही आपण सामन्याकडे कटाक्ष टाकूया. इथे फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 11 बॉल 4 धावा. हेमंत पाटील आलाय, हार्ड हिटिंग बॅट्समन. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये, तो प्रसिद्ध अगोदरच झालेला आहे. लेट कट केला आहे थर्डमॅनच्या दिशेनं. सेन्सिबल क्रिकेट. इट्स अ 4. 4 धावा मिळतील. सामना संपलाय. क्रिकेटमध्ये झालेला आणखी एक मोठा बदल. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 3 विकेट्स टिपल्या, परेश पाटील याला मी इन्व्हाइट करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. चला तिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आमचे दिग्गज समालोचक आणि दिग्गज निवेदक अप्पा यांच्या आवाजाकडे जाऊया आपण. धन्यवाद आतिश. चला या सामन्याचा सामनावीर परेश पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी करून रेल्वे कॉलनी संघाला अति कमी धावामध्ये रोखण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर संघाने सुद्धा एक धवल यश प्राप्त केलं. असा जय हनुमान रांजणपाडा संघाचा परेश पाटील ठरला जातो या सामन्याचा सामनावीर. चला या परेश लगेचच आपण यायचं आहे आणि तिकडं आपल्या पुढल्या मॅचमध्ये सर जायचं आहे आपला. खेळाडू खूप मोठं नाव, ज्या कालामध्ये 80च्या दशकामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं बघितला, त्यांच्या माध्यमातून परेशला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जात आहे. आणि म्हटलं परेश नंतर धावायला तू सुद्धा आहेस का, धावायला आहेस का, चल जा लगेच. बेस्ट ऑफ लक.
कुणाल घरत, परेश पाटील. 3 धावा धावून काढायच्या आहेत तुम्हाला. या सामन्यामध्ये नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट. आता राडा फक्त बैलगाड्यांच्या शर्यतीचा. पळा बस. तीन धावा पळून काढायचे आहेत. नॉन स्ट्राइक एंडनं आपण सुरुवात करणार आहोत. चला प्रेक्षकांच्या एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघू दोन संघाची ताकद टाळ्यांमधून दिसू द्या. दुसऱ्या बाजू धावणार, पळणार, जिंकून खारकोपर सुपर 8 मध्ये दाखल झालाय. फायलत ना एकीचं बळ खारकोपर. शेवटचा सामना रंजनपाडा विपक्ष नावाखाली. चला टॉस साठी या लगेच. चला टॉस साठी या लगेच. चलूया आपण पुढील आजच्या रात्रीचा शेवटचा सामना. आणि या शेवटच्या सामन्याकडे जात असताना एका बाजूला रंजनपाडा आणि दुसऱ्या बाजूला नावाखाडी. खारकोपर टॉप 8 मध्ये पोहोचलाय. या दोन संघातून एकाची निवड केली जाईल. कोण असेल तो संघ पाहूया, अनुभवूया. आजच्या रजनीतला शेवटचा सामना आवाज असेल इथे विपुल पाटील सरांचा. चला नाणेफेकीसाठी या. जय हनुमान रांजणपाडा विपक्ष रिहानी स्पोर्ट नावाखाडी. विक्रांत म्हात्र्याने विनंती असेल की या सामन्याची नाणेफेकी करावी. सामना 4 षटकांचा राहील. यातून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये अर्थात 8वा संघ ठरेल सुपर 8 मध्ये जाणारा. कुठला संघ असेल ते बघूया. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला असेल जय हनुमान रांजणपाडा आणि दुसऱ्या बाजूला रिहानी स्पोर्ट नावाखाडी. बघूया नाणेफेकीचा महत्त्वाचा कॉल नावाखाडी संघाने जिंकला. निर्णयासकट लगेच उतरायचं आहे. लगेच निर्णयासकट आपल्याला लगेच मैदानात उतरायचं आहे. खारकोपर संघाचं अभिनंदन. सुपर 8 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तरी उद्या किती वाजता आपला राऊंड असेल त्याची माहिती करून जावं. खारकोपर टीम आपल्याला उद्या ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायची. आपली दुसरी मॅच असेल खारकोपर प्रतीक आणि विशाल. उद्या संध्याकाळी विशाल 7 वाजता मॅच आहे. खारकोपर टीम लक्षात असू द्या. उद्याच्या रात्रीमध्ये आपला दुसरा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या. आणि उद्याच्या रात्रीमध्ये होणारी पहिली लढत आहे डेव्हिड 11 गावदेवी केलवणे आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युषण निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठीजुई. उद्याच्या रात्रीमध्ये होणारा हा पहिला सामना असेल. आणि खारकोपर टीम आपली उद्या दुसरी मॅच आहे. 7 वाजता रिपोर्टिंग करा. उद्या 6:30 वाजता पहिला बॉल पडला जाईल याची नोंद असू द्या.
आपण वळतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला 3 रात्रीमध्ये आवाजांचा ऐकायला मिळाला. एक सुप्रसिद्ध निवेदक अतिजी पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आत्मारामजी म्हात्रे यांच्या आवाजातून त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. निश्चितच 2 रात्रीमध्ये ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण सुंदर असं समालोचन ऐकलं आणि ते समालोचन ऐकताना सर्वजण मंत्रमुग्ध झाले. असे द्रोणागिरी भूषण कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने विजेते तसे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि उत्कृष्ट समालोचक आणि नाट्य कलाकार अशा विविध गुणांनी परिपक्व असलेले व्यक्तिमत्व आणि हे करत असताना फार मेहनत घेऊन या शिखरापर्यंत पोहोचलेत. आतिश पाटील यांचा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आतिश पाटील यांचं आपण इथं स्वागत करत आहोत. धन्यवाद आतिश, 2 रात्रीसाठी आपण इथं आलात आणि या शृंखलेला खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं, आपल्या अनुभवानं, आपल्या ज्ञानानं एकदम उजाळा देण्याचा प्रयत्न केलात आणि त्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतोय आणि धन्यवाद. चला, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण बघत आहात खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 आजची 4थी रात्र आणि त्यातला हा शेवटचा सामना. अर्थात शेवटचा सुपर 8मध्ये पोहोचणारा संघ कुठला याची आपल्याला सर्वांना प्रतीक्षा आहे. ती थोड्याच वेळात प्रतीक्षा ही संपेल. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025 आणि या स्पर्धेची आजची 4थी रात्र आपण एन्जॉय करतोय. उद्या कशा रीतीने सामने खेळवले जातील याचा विचार करून आयोजन कमिटी लॉट बनवणार आहे. त्या आयोजन कमिटीला सहकार्य करा, कारण बऱ्याच ठिकाणी रणजी क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत आणि प्रत्येक संघाला ॲडजस्ट जर करत बसले तर आयोजन कमिटीला सुद्धा इथं उशीर होईल. त्यामुळं उद्या मात्र ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. जी पहिली मॅच असेल डेव्हिड 11 गावदेवी केलवणे आणि त्यांच्या विरुद्ध प्रत्युष अँड निष्ठा पॅकर अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई ही उद्याच्या रात्रीमधील पहिला सामना असेल. जो पहिला सामना ठीक 6:30 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या. उद्याची फायनल रात्र आपण एन्जॉय करणार आहोत आणि या स्पर्धेतील महत्त्वाचा नियम सेमीफायनल आणि फायनलच्या धावा किंवा ते पॉइंट काउंट केले जाणार नाहीत. मालिकावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यामध्ये ते तुमचे पॉइंट काउंट केले जाणार नाहीत. आरकोपर आणि या संघातून जो जिंकेल त्या संघाची मॅच असेल आणि 4थी मॅच असेल दिगोडी विरुद्ध बामणडोंगरी. पहिलाच बॉल गोलंदाजानं टाकला सूर्यकांत मोकलच्या समोर. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय नावाखाडी टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. आजच्या रात्रीमध्ये खारकोपर टीम सुपर 8 मध्ये दाखल झाल्या. विशेष अभिनंदन आपण करूयात. कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण खेळाडूंचा. त्यावेळचा बॉल
कव्हरच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. या सत्रातील आलेला हा पहिला चौकार बॅट्समनच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून आलेला एक उत्तम दर्जाचा आपल्याला फटका पाहायला मिळाला. जतीन ठाकूर सध्या गोलंदाजी करतोय. आणखीन एक त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न शैलेशनं उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न देखील केलाय. शेवटच्या क्षणाला चांगलं प्रोटेक्शन. चेंडू आतमध्ये त्याने ढकलला. तिसरी धाव इथं कंप्लीट. 3 धावा इथून धावून घेतल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली जय हनुमंत रांजणपाडा संघाची. फटका जरूर चांगला होता. शैलेशनं झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. त्यामुळे या चेंडूवर फक्त 3 धावा मिळाल्यात. म्हणजे प्रफुल्ल पाटीलला अतिशय उत्तम दर्जाची सध्या बॅटिंग करत असताना पण जय हनुमंत रांजणपाडा टीमला पाहू शकता. याच विभागातील एक मातबर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण नवाखाडी संघाला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. धाव कंप्लीट आहे की नाही ती पाहण्यासाठी ना रनआउट साठी रेफर केलाय. रिहानी स्पोर्ट नावागाडी संघानं रिव्ह्यू घेतला. तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर योग्य ते डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तीन धावा धावून कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. अगदी योग्य ते क्वालिटी आणि क्लिअरिटी एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून संदेश शेळके यांचं आपण कौतुक करूयात. मागील चेंडूवर 3 धावा मिळाल्यात. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल उडाला होता. आणखीन एक झेल इथं ड्रॉप केला. एकाच मॅच मध्ये 2 झेल सोडले ते म्हणजे नाबाखाडी संघानं आणि त्यामुळं इथून जीवनदान मिळालं एक मोठ्या खेळाडूला सूर्यकांत मोकल. धावपटला धावा लागले गेल्या त्या 10 धावा पाहायला मिळतात. धावा धावपडा लागत असताना स्ट्राईकला सूर्यकांत गोलंदाजी करतोय. जतीन ठाकूर 4 चेंडूमध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्यात. एक चौकार पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. स्ट्राईकला सूर्यकांत मोकल 40+ खेळाडू आहे. कित्येक वर्ष दांडगा अनुभव आहे सूर्यकांत मोकलकडा. जतीनचं षटक चालू आहे. डबलचा बॉल अगदी यॉर्कर होता. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळून काढला. शैलेश बेगान आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी साडी देखील पलटलेत. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं लेझी क्रिकेट आज रिहानी स्पोर्ट नाबाखाडी संघाचं पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि त्यामुळं सिंगल डबल्स कडे जास्त असं लक्ष वेधलंय ते म्हणजे रांजणपाडा टीमनं. एकीला 2 बनवतात. दोन्हीला 3 धावा बनवल्यात त्यांनी. धावा बनवल्या जातात. 12 धावा धावपडा लागत असताना या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. स्लोवर बॉल होता पण इथून मात्र चांगला फटका सजवला. वाईडिश लॉंग ऑन रिझम मध्ये एका टप्प्यानं फील्ड केल्या क्षेत्ररक्षकानं. एकच धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या ते जय हनुमंत रांजणपाडा टीमच्या बिनबाद 13 धावा.
राज मात्रे दुसरी षटक घेऊन दाखल झाला. आणखीन एक नावाखाली टेनिस मधील एक द्रुत गतीचा गोलंदाज, नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो तो. संघाचा तर बॅकबोन आपण चेतन ठाकूर यांना पाहू शकता, जे मिडॉन मध्ये तैनात आहेत. नाबागड संघ सुद्धा तेवढाच दिग्गज आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर्मन रानरपाडा. यावेळेचा बॉल राजचा लेगीच्या थोडासा बाहेर राहिला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि धावपटा धाबा लागले गेले त्या 14 धाबा. सिंगल डबल्स एक्स्ट्रा स्वरूपात धाबा. महत्वाचा एखादा ब्रेक थ्रू मिळवा लागेल तर म्हणजे रिहानी स्पोर्ट नाबाखाली टीमला प्रचंड क्षमता या खेळाडूंकडे आणि चांगला खेळ त्यांना करावा लागणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय राज मात्रे. सतत त्यानं विचार केला तर कधी इनस्विंग कधी आउटस्विंग, चेंडू वळवल्यामध्ये माहेर आहे आणि हेच करायचं आहे आज राजला. सूर्यकांत मोकल समोर आहे. कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्याच्या. बॅट मधून मोठे फटके नेहमी येत असतात आणि बराच वर्ष क्रिकेट खेळला राजनपाडा संघासाठी. यावेळेचा बॉल ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने पाठवलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राच्या पलीकडे. सूर्यकांत मोकल जास्त काळ त्याला शांती ठेवू शकत नाहीये. त्याच्या बॅट आलेला मोठा फटका. मिळतील धाबा 6. मोगलच्या बॅट मधून लॉंग लेगच्या वरतून फटका खेचून काढला आणि त्याच्या बॅट आलेला मोठा फटका. धाबा लागले गेले त्या 20 धाबा. जुनी या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राज मात्रे याच्या विरुद्धात आक्रमण केलंय. जास्त काळ शांत ठेवू शकत नाही सूर्यकांत मोकलला. एक मोठं नाव आहे आणि ही मोठी लढत आहे आणि जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटला वरची कडा. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट राज मात्रेने मिळवलाय. षटकारानंतर पलटवार केलाय आणि मॅच मधील मोठा खेळाडू झालाय. महत्वाची विकेट गोलंदाजांना राजने मिळवून दिलाय. मागील चेंडू थोडासा अगदी पाठीमागे टाकला होता आणि त्याला मात्र लगेच स्वीप केला. षटकार पाहायला मिळाला आणि यावेळेचा बॉल अगदी थोडासा आखूट टप्प्याचा टाकला. बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेनं झेल उडाला आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. महत्वाची विकेट. मगापासून ब्रेक थ्रू साठी प्रयत्न चालू होते आणि तीच विकेट राज मात्रेने मिळवून दिलाय. कमालीचा खेळ आज पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. रियानी स्पोर्ट नाबागाडी संघ म्हणल्यानंतर एक दिग्गज संघ आणि याच विभागातील एक बलाढ्य संघ सध्या जर्मन रांजणपाडा संघ पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू तुषार दाखल झाला. यावेळीचा बॉल आखूट टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न झाला. चेतन ठाकूरने बॅकअप दिलाय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 21 धावा 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. शांत खेळ चालू आहे. दोन बाजून 13 मिनिटं होताना पाहायला मिळतात आणि मैदानात आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच सध्या आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची तेवढीच गर्दी. एका बाजूला रांजणपाडा संघाचे समर्थक अनेक तर आपल्या गावाचा खेळ आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी ते सुद्धा इथं आले. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. गुलाबी थंडी जरूर जाणवते. चांगला फटका सजवला. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रफुल्लचा. आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जात आहे. रिव्हर्स फटका काय स्विच पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्ट केला. बॉलच्या मिनिटवर जाऊन फ्रंट फुटचा वापर त्याने केला आणि पद्धत आली तर चांगलं पाहायला मिळालं. रिव्हर्सचा फटका सजवला जिथे मिळाल्या गेल्या 2 धावा आणि 2 धावांची धावपटा धावा लागले गेल्या त्या 23 धावा. प्रफुल्ल पाटील एक चांगला चाणक्य असा खेळाडू आहे. बऱ्याचशा मैदानामध्ये उत्कृष्ट बॅट्समन म्हणून
त्या खेळाडूला सुद्धा किताब मिळालाय. आडव्या बॅटनं ज्या वेगाने आलाय, बॅटचा फ्लो पण केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करत एका टप्प्यानं सीमा पार. मिळतील धावा 4. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेल्या त्या 27 धाबा, 27 रन्स. धावपटला लागत असताना सुरुवात चांगली केली. प्रफुल्ल पाटीलचा आपण विशेष कौतुक केले. त्याने 4 बॉलमध्ये 13 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला तुषार आलाय, ज्याने एकच चेंडू आतापर्यंत फेस केलाय. त्याच्या बॅटमधून आपल्याला सिंगल रन मिळाला पाहायला मिळते. गोलंदाज दाखल होईल शैलेश ठाकूर दाखल झाला. आणखीन एक बेगबान हा गोलंदाज, नेहमीच करताना संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज आहे. बऱ्याचशा कुशल मोमेंटला चांगली गोलंदाजी नेहमीच शैलेश करतोच आणि त्याला आता मात्र प्राचरण केलंय. 27 धावा धावपटला लागले गेल्यात आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. समोर तुषार आलाय. तुषार मोकल डावखोऱ्याचा एक आक्रमक खेळाडू, त्याला 1 डाऊनला लॉन्च केलंय जर्मन रांजणपाडा टीमनं. आक्रमण करावं लागणार आहे. त्यावेळेचा फटका, फ्रंटफुटचा चांगला वापर, वाईड इस्लॉगॉनच्या वरतून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. तुषार मोकलच्या बॅट मध्ये आलेला हा पहिला मोठा फटका, षटकार. फ्रंटफुटचा चांगला वापर केला, पद्धत चालित्य पाहायला मिळालं. असं म्हणतात पवन की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. ती पुढे आला आणि त्यानंतर चांगला फटका शैलेश ठाकूरच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर स्वागत केलं. ते धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक मोठा फटका, अकुटप्याचा बॉल आणि त्याच्यावर लांब लचक लगावलाय, षटकार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका तुषार मोकलच्या बॅट मधून. दोन्ही फटके काय अफलातून खेळलाय तुषार मोकल. मगातपासून आपण पाहिलं तर बक्षीस बरीच लागत होती. आता षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. तिसरा षटकार येईल का तुषारच्या बॅट मधून. धावपटला धावा लागले गेले त्या 39 धावा. प्रेक्षक सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. मगातपासून प्रचंड बक्षीस लागत होती रांजणपाडा संघासाठी आणि आता मात्र तिसरा षटकार येईल का तुषारच्या बॅट मधून शैलेशच्या विरुद्ध. फुलटॉस बॉल आहे, पुढे येऊन काढण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र धाव घेत असताना आणखीन एक मोठा हादरा लागलाय. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानात केली जाते. बॅटिंग टीमने रेफर केलाय. हाईट पॅक इथून चेक केला जाईल आणि त्यानंतर योग्य ते डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. फेर डिलिव्हरी, बराचसा पुढे गेला होता, जवळजवळ 1-2 पावलं पुढे जाऊन फटका खेळायचा होता आणि चेतन ठाकूरने कमालीचा खरं तर झेल टिपला आणि लगेच क्विक थ्रो देखील आला. महत्वाची विकेट तुषार मोकलच्या बॅट मधून 2 षटकार आले होते आणि त्याला मात्र बाद केलं गोलंदाज शैलेश ठाकूरनं. महत्वाचा त्यानं ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो म्हणजे रियानी स्पोर्ट नावाखाली संघासाठी. या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शैलेश सध्या गोलंदाजी करतोय
आजच्या रात्री आपण ही सध्या शेवटची मॅच एन्जॉय करतोय. 39 धावा दाबायला लागले गेल्या, 2 खेळाडूंना बाद केलाय आणि नवीन खेळाडू हेमंत पाटील दाखल झाला. जर्मन रांजणपाडा संघाचा ट्रम्प कार्ड रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातंय तो 4थ्या क्रमांकावर दाखल होतोय. ऑन द स्ट्राईक त्याला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण अगदी खोलामध्ये अगदी लावण्यात आलाय. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर पद्धतीने अगदी जवळून मिड विकेट रिजन मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लगेच क्विक थ्रू आला, एकच धाव मिळेल आणि एका धावेनिशी 40 धावा धावपडला लागल्या गेल्या. धावा प्रचंड झाल्यात. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलात तर केलवडी संघानं हीच रणनीती आखली होती. पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि तिथं 56 धावा कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिल्या होत्या लास्टच्या शेवटच्या मॅच मध्ये. तशी बॅटिंग सध्या जय हनुमान रांजणपाडा करतोय. प्रफुल्ल पाटीलनं सुद्धा या मॅच मध्ये कमालीचे फटके खेळलेत. त्यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. वाईडिश लॉंगन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलाय प्रफुल्ल. थ्रो चुकीचा आलाय त्यामुळं डायरेक्ट थ्रो झाला नाहीये. फक्त 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 42 धावा 42 रन्स. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. कमालीची सध्या बॅटिंग करतोय जर्मन रांजणपाडा टीम आणि विचार केला प्रफुल्लचा तर 5 चेंडूमध्ये 15 धावा जमा केल्यात. हेमंत पाटीलनं 1 धाव जमा केल्या. तुषार मोकलनं 2 षटकार लगावले होते. 4 मध्ये त्याच्या बॅटमधून 13 आल्यात. सूर्यकांत मोकलनं सुद्धा 1 षटकार लगावला होता. त्यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आज बऱ्याचशा चुका केल्यात त्या म्हणजे रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघानं इथून 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जर्मन रांजणपाडा संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 44 धावा. जास्ती आयोजित सरपंच चषक 2025 उद्या फायनल रात्र आहे आणि उद्या फायनल रात्रीमध्ये होणारी पहिली मॅच आहे. प्रत्युष आणि निष्ठा पॅकर अकादमी चॅम्पियन मोटिव्जे आणि त्यांच्या विरुद्ध डेव्हिड 11 गावदेवी केळवणे. उद्या ठीक तुम्ही संध्याकाळी 6 वाजता रिपोर्टिंग करा. 6:30 वाजता पहिला बॉल पडला जाईल. ही विशेष सूचना आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. 6 वाजता रिपोर्टिंग करा. 6:30 वाजता पहिला बॉल पडला जाईल आणि उद्याची दुसरी मॅच असेल नावा 11 नावा आणि त्यांच्या विरुद्ध स्मायरा सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. ही दुसरी मॅच असेल. आपण तिसरी मॅच पाहणार आहोत खारकोपर आणि त्यांच्यातून जिंकणारा संघ, या 2 संघातून जो संघ जिंकेल तो खारकोपर टीमच्या विरुद्ध खेळेल आणि उद्याच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जिवदा आणि बामण डोंगरी आणि ओम 11 जय माता दी दिघोडे. ही उद्याच्या रात्रीतील शेवटची लढत असेल. गोलंदाज दाखल झाला शिवा मोकलचा हा बॉल आणि इथून मात्र आणखीन एक मोठी विकेट मिळवून दिलाय. धावबाद परिणामी इथून खेळाडू होतील बाद. प्रफुल्ल पाटील सारखा एक मोठा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. ट्रम्प कार्ड होता रन मशीन आणि अगदी स्वस्तामध्ये बाद त्याला केलाय. कारण जिथं एक धावी नव्हती तिथे धाव घेण्याचा अंगलटपणा केला आणि महत्वाची विकेट अगदी मोक्याच्या क्षणाला ही विकेट मिळवून दिलं यष्टिरक्षकानं. नवीन खेळाडू परेश पाटील 5व्या क्रमांकावर दाखल झाला. 44 धावा धाव पडायला लागल्या गेल्यात. या इनिंग मधील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या बॅटिंग करतोय जय हनुमान रांजणपाडा आणि क्षेत्ररक्षण करताना आपण रिहाणी स्पोर्ट नाभागाडी संघाला पाहू शकताय. गोलंदाज शिवम मोकलचा बॉल आल्या आल्या मोठा फटका सजवलाय. परेश पाटीलनं लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलाय. सीमा पार आलेला आणखीन एक षटकार आणि षटकारानं 50 धावा कंप्लीट झाल्यात. जय हनुमान.
50 धावा कंप्लीट होत्यात जर्मन राजनपाडा टीमच्या. आलेल्या परेश पाटील स्वागत केले शिवम मोकलचं. आडव्या बॅटने खेळलाय, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. परेश पाटीलच्या बॅट मधून षटकारानंतर आलेला आणखीन एक उत्तुंग असा चौक. चोपन्न धावा धावपडला लागले गेल्यात. 54 धावा धावपडला लागले गेल्यात. 54 रन्स. धावपडला लागले गेल्यात. परेश पाटीलने कमालीची सुरुवात केल्या. 2 चेंडूमध्ये 10 धावा. महत्वाच्या मॅच मध्ये, कारण सुपर 8 साठी लढत आहे. या मॅच मध्ये जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. यावेळचा आणखीन एक फटका, क्लासिकल फ्लिप केलाय, चेंडूला पाठवलाय इथून सीमारेषा पलीकडे. परेशची बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परेश पाटील साठी. खेळलाय परेश पाटीलला. काय कमालीचा स्टार्ट केलाय या खेळाडूनं. 5व्या क्रमांकावर आला आणि आपल्या खरं तर नावाची एक वेगळी दहशत निर्माण केली परेश पाटीलनं. 3 चेंडू मध्ये 16 धावा त्याच्या बॅट मधून धावा लागले गेले. 60 धावा. रियानी स्पोर्ट नावाखाडी संघ तेवढाच ताकदीचा आहे, पण समोर सुद्धा तेवढंच मोठं आव्हान आहे. अजून या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेनं ताणलाय फटका, चेंडू चाललाय हायवेच्या पलीकडं. परेश पाटील ऑन द फायर. रांजणपाडा गावाला सांगायला हा संघ दाखल होणार आहे सुपर 8 मध्ये. बॅटिंग परेश पाटील ने दाखवलंय. दी लांब लचक षटकार, जणू काय धडकी बनवणारा षटकार होता नावागाडी संघासमोर. आणि थेट बॉल रांजणपाडा गावामध्ये सांगायला गेलाय की आता संघ दाखल होईल सुपर 8 मध्ये. ही हुलकावणी देणारा षटकार पाहायला मिळाला परेश पाटीलच्या बॅट मधून. शेवटचा बॉल बाकी आहे. 66 धावा धावपडायला लागले गेल्यात. 68 धावांचा हायेस्ट स्कोर आहे स्पर्धेमध्ये नावा संघाचा. तो देखील मोडेल का जर्मन राजनपाडा टीम. यावेळचा फटका मिस्टामिक स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, पण व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. कमालीचा झेल टिपलाय. शिवम मोकलचं कौतुक करूयात. अगदी उलटा फिरला आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल त्याने झेल कॅरी केलाय. मोठी विकेट त्याने मिळवलाय शेवटच्या बॉलवर. आणि कॅच ऑफ द नाईट पाहायला मिळाला शिवम मोकलला टिपलेला झेल. आणि हाताला लागलाय जर्मन रांजणपाडा टीमला. धावाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांमध्ये धावा जमा केल्या त्या 66 आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय रिहानी स्पोर्ट नावागाडी संघासमोर.
सोबत असतात आमच्या संघाच्या सोबत आणि त्यांचासुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही यथेच्छ मान सन्मान करतोय. धन्यवाद समीर. उद्यासुद्धा या मॅच बघण्यासाठी निश्चितच आपण येणार उद्यासुद्धा, कारण उद्या अखेरची रात्र आहे आणि त्यामध्ये घमासान पुन्हा एकदा सुपर 8चा घमासान आपल्याला बघायला मिळेल. जाऊया आपण विपुल पाटील यांच्याकडं शेवटच्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी. सासरे धाबा कुठल्या जर्मन राजनपाल टीमनं आणि 67 धाबांचं आव्हान आहे ते म्हणजे रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघासमोर सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. स्ट्राईकला चेतन ठाकूर आणि नॉन स्ट्राईक इनला पण अजय कडूला पाहू शकताय. पहिलाच बॉल कुंदन म्हात्रे, पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवला. सर्वात ताकदीचा खेळाडू नावाखाडी संघाचा सध्या चेतन मैदानामध्ये दाखल झाला. कमालीची त्याची बॅटिंग अनेक साऱ्या मैदानामध्ये पाहायला मिळत असते आणि या मॅच मध्ये आता गरज आहे फटक्यांची. मिसचा मिक्स स्ट्रोक आहे, फार मोठी विकेट मिळाली असती. थोडासा आखूट टप्प्याचा झेल होता त्यामुळं पॉइंटचा क्षेत्ररक्षक काहीच करू शकला नाही. त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला. एक धाव इथून कंप्लीट केली जाईल आणि या एका धाबीनिशी धाव पटला धाबा लागले जातील त्या म्हणजे श्री गणेशच झाला म्हणून धाबांचा प्रचंड धाबा कुठल्या आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाज आक्षेप घेण्यात आला नाबागाडी संघाच्या वतीनं. कुंदन म्हात्रे गोलंदाज दाखल झाला आणि समोर अजय कडू मागील सामन्याचा हिरो. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळायचा होता पण इथून कॉलिंग खराब आहे आणि इथून महत्वाची विकेट सॅक्रिफाय केले. चेतन ठाकूर एक मोठा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. त्याला माघारी परतावा लागेल आणि इथून मात्र रिहानी स्पोर्ट नावाकडे संघाला लागलेला एक मोठा आदरा चेतन ठाकूरच्या स्वरूपात. ठाकूरनं कारण ही धाबच नव्हती. अजय कडू प्रचंड पुढे आला होता आणि कॉलिंग नव्हती त्यामुळं या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट विकेट राहिली ती म्हणजे चेतन ठाकूरची. राजनपाडा संघासाठी नवीन खेळाडू ऋषिकेश ठाकूर मैदानात दाखल झाला. इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल रिहानी स्पोर्ट नावागाडी संघाला, कारण हा देखील संघ तेवढाच ताकदीचा आहे. एक वेगळी ओळख या देखील संघाची आहे. पण जर्मन राजनपाडा संघाचा कुंदन त्याने कमालीची गोलंदाजी केल्या. आतापर्यंत फक्त एकच धाव त्याने खर्ची केल्या 3 चेंडूमध्ये. ऋषिकेश ठाकूर आला ऑन द स्ट्राईकला. यावेळचा फटका घुटना फोल्ड करून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जाते. आलेला हा माइटी सिक्सर्स. ISPL मध्ये ज्या खेळाडूचं सर्वत्र कौतुक होत आहे असा स्टार खेळाडू अमित जगदीश नाईक यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांची देणगी केली. त्यांचं मनापासून आभार आणि त्याच्या या खेळावर संपूर्ण आमच्या खंडोबा संघातला फार कौतुक आहे, त्याचा अभिमान आहे. त्याच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 1000 रुपयांची देणगी केली. त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. 8 धावा धावपडला लागले गेल्यात. एक गडी बाद झाला. 67 पाठला करायचा आणि शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. कुंदन म्हात्रे सध्या गोलंदाजी करतोय. समोर अजय कडू आला. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय
लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चालला आरपार सीमा पार लगावलाय षटकार पहिल्या धाव पटलावर धाबा लागले गेले त्या 67 पाठलाग करत असताना एक बाद 14 धाव पाहायला मिळतात. अमित नाईक इकडकर याची ISPL सीझन 2 मध्ये निवड झाली आणि त्याला मात्र खंडोबा क्रिकेट क्लब जासईच्या वतीनं त्याचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं. याच मैदानामध्ये तो खेळला आणि याच मैदानामध्ये सराव तो करत असतो आणि या खेळाडूच्या वतीने स्पर्धेकरता 1000चा आर्थिक पाठबळ येतं. ISPL सीझन 2 मध्ये ज्या खेळाडूने पहिला 9वा मारला हा एक रेकॉर्ड राहिला. माजी मुंबईमध्ये खेळत असताना ज्या खेळाडूनं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला असा अमित नाईक याचा आपण स्क्रीनवर बॅनर पाहू शकता. माजी मुंबई संघातून तो खेळला अभिषेक बच्चनच्या संघातून आणि काय कमालीची हा खेळ. एक छोटस गाव आहे समीर नाईक ज्या गावाला खरं रिप्रेझेंट करतात. 11 खेळाडू होताना नाकी न येतात पण या एका खेळाडूनं महाराष्ट्रभर भारतभर आणि भारताच्या बाहेर जाऊन आज आपल्या नावाची दखल घ्यायला लावलंय. त्याबद्दल समीर नाईक असतील अमर नाईक आणि अमित नाईकचं विशेष आम्ही कौतुक करीत की इकडकर गावाचं या जासी विभागाचं नाव आज संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर तुम्ही झळकवलं त्याबद्दल आम्हाला सुद्धा तुमचा अभिमान आहे. विशेष कौतुक केलं जातं अमित नाईकचं आणि त्याच्या वतीनं या स्पर्धेकरता 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ येत आहे त्याचं विशेष आपण आभार व्यक्त करूयात. प्राऊड ऑफ उरण अमित नाईक ISPL सीझन 2 मध्ये ज्याने 9वा मारला हा देखील विक्रम आहे त्याच्या नावावर. सलग 3 षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. वळत बॅक टू क्रिकेट जिथे येणारे आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धाबांची गरज आहे. स्ट्राईकला आहे ऋषिकेश ठाकूर. त्यावेळेचा बॉल पहिलाच भन्नाट वेग पाहायला मिळाला परेश पाटीलचा पण शहरापेक्षा थोडस दूर राहिला. आउटसाइड ऑफ स्टंप एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 15 धाबा पाहायला मिळतात. परेश पाटील काय कमालीची बॅटिंग त्याने दाखवली. 5 चेंडूमध्ये 22 धाबा त्याने कुठल्यात. यावेळेचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवायचा देखील होता. पाठीमागच्या दिशेने यष्टीरक्षक सूर्यकांत मोकल बॅकअप चांगलं दिलाय. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. परेशचं आपण कौतुक करूयात काय भन्नाट वेगानं तो गोलंदाजी करतोय आणि मगाशी ज्या प्रकारे तो मैदानामध्ये उतरला होता त्याची बॅटिंग काय आपल्यातून आपण पाहिलीत. परेश पाटील ॲज आपण बॉलर पाहत असतो पण जशी त्याला संधी मिळाली फलंदाजी करण्याची आणि त्या संधीच देखील त्याने सोनं केलंय. या बिलचा हा बॉल आवडली आपल्याला शरश थोडासा दूर राहिला. आउटसाइड ऑफ स्टंप सूर्यकांत मोकल सुद्धा तेच सांगतोय की अपील कशा प्रकारची केली जाते. कोणत्या बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाही पण सातत्यानं जेव्हा शरक्ष दूर चेंडू गोलंदाज टाकत असतात तेव्हा अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा पंचांवर केला जातोय. पण नामांकित पंचायत उरणपंच कबड्डीचं आपण विशेष कौतुक करूया. संदीप पाटील सर असतील दीपक पाटील सर आणि सुदेश म्हात्रे सर हे संपूर्ण 5 रात्रीमध्ये कमालीची पंचांची कामगिरी राहिली. लोअर फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढला. बॅटिश लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव मिळेला आणि एका धाबेनिशी धाव पटला धाबा लागले गेल्या त्या 17 धावा पाहायला मिळतात. एकवेळा बेंड्स फार कमी कालावधीमध्ये संदेश शेळके यांनी केलेला त्यांची मेहनत आज पाहायला मिळाली. सर्वांना खरं तर ही लाईव्ह आज प्रत्येकाच्या मनाला पसंती दिली या चॅनलला आणि आज जवळजवळ अनेक प्रेक्षकांनी या मॅचला सुद्धा एन्जॉय केलाय. अको टप्प्याचा बॉल रिलीज करताना पाहायला गेला तर थोडासा पुढे आला होता त्यामुळं थोडीशी इंजुरी जरूर झाली असेल. एक धाव कंप्लीट दुसरी आणि पलटलेत आणि 2 धाबा कंप्लीट देखील केल्या जातील आणि या 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 19 धाबा धावपट्टावर पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. अजय कडू याच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील त्या म्हणजे रिहानी स्पोर्ट नाबाकाडी संघाला काढा ट्रम्प काढा या संघाची रन मशीन आहे. आज जर 4 षटक मैदानाच्या आत खेळला तर रांजणपाडा संघाला सुद्धा घाम पडू शकतो. हे नाव आहे अजय आणि इथून जर त्याला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर मोठे फटके लगावे लागतील. लोअर फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळला. वाईड इस लॉंगचा क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. लगेच क्विक दुसरी धाव कंप्लीट केली गेल्या आणि या 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 21 धाबा. येणारे 14 बॉल आणखीन 46 धाबांची गरज. 14 मध्ये 46 बनवायच्या. 14 बॉल आणि 46 धाबांची गरज. अजय कडू आहे 4 मध्ये 10 त्यानं बनवल्यात. नॉस्ट केला ऋषिकेश ठाकूर. या वेळचा बॉल पडल्यानंतर स्लोवर डिलिव्हरी
व्हेरिएशन केला, वेग कमी आणि त्यानंतर फसव्या पद्धतीचा गोलंदाज परेश पाटील आपण ऑन द स्क्रीन पाहतोय. या षटकातील शेवटचा आणखी बॉल. 67 धाबांचा पाठलाग करायचा. रिक्वायर रन रेट पाहायला गेलं तर 21.23 चा पाहायला मिळतोय. करंट रन रेट 11.45. फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, झेल उडाला, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. एक धाव कंप्लीट दुसरी साडी पलटलेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातात. एकीला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि या 2 धावांशी धावा लागले गेले. त्या 23 येणारे 12 बॉल आणि अजूनही रियानी स्पोर्ट नावाखाडी संघाला 44 धावांची गरज. प्रत्येक षटकामाग 22.00 ची सरासरी धावा बनाव्या लागतील. ड्रिंक्स ब्रेक मैदानात दिला जातोय. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. खंडोबा क्रिकेट क्लब दासे आयोजित सरपंच चषक 2025 पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये एक दर्जेदार आयोजन आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळत आहे. पण उद्या लाईव्ह टीम असेल, डीजी टीम असेल, स्कोर रायटर आणि कॉमेंटेटर या सर्व टीमनी ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करा, कारण आपण पहिला सामना ठीक 6:30 वाजता खेळवणार आहोत. त्यामुळे उद्याच्या रात्रीमध्ये होणारी पहिली मॅच असेल प्रतुसान निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जुई आणि त्याच्या विरुद्ध डेव्हिड इलेव्हन गावदेवी केळवणे. त्यानंतर दुसरी मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल नावा 11 नावा आणि त्यांना फाईट करेल स्पायरा सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. त्यानंतर तिसरी मॅच असेल खारकोपर आणि या 2 संघातून जो संघ जिंकेल तो खारकोपर संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. आणि उद्याच्या रात्रीमधील शेवटचा सामना असेल एआर एंटरप्राइजेस सिद्धार्थ 11 जेवदा आणि बाबन डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध ओम 11 जय माता दी दिघोडी टीम. ही खरं तर उद्याच्या लढती असतील. उद्या ठीक 6:30 वाजता पहिला बॉल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खंडोबा क्रिकेट क्लब दासेच आपण विशेष कौतुक करूयात. अगदी वेळेवर उद्याच्या रात्रीमध्ये या फायनलची रात्र आहे, त्यामुळं थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी करण्यासाठी या रोहित ठाकूरचा लोअर फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून खेळून काढला. ऋषिकेश ठाकूरचा फटका. फक्त एकच धाव मिळेल. इथून या मॅचला जर जिंकायचं असेल रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघाला तर प्रयत्न शर्तीचे करावे लागतील. इथून मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. एखादी इनिंग चांगली बिल्ड करावी लागणार आहे आणि त्यासाठी अजय कडू या नावाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल या मॅच मध्ये. आणि अजय कडून त्या प्रचंड क्षमता आहे. एक खरं तर एक ताकदीचा खेळाडू आहे. यावेळचा फटका अजय कडूच्या बॅट मधून वाईड इस्लॉंगॉनच्या वरतून चेंडूला पाठवलाय. सीमा पार आलेला हा संघर्षमय षटकार. या नावाची दहशत काहीतरी वेगळी आहे. सुरुवातीला म्हणालो की हे नाव चर्चेमधलं आहे आणि चर्चा त्यांचीच केली जाते, त्यांचं मार्केटमध्ये नाव असतं. 10 बॉल आणि 37 धावांची गरज. 10 मध्ये 37 बनवायच्या आहेत. एका फटक्यानं प्रेशर रिलीज केलाय नावाखाडी संघाचा. लोअर फुल टॉस आडव्या बॅटचा फटका खेळून काढलाय. वाईड इस लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलाय. रिस्क घेतले पण इथून मात्र 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. समीकरण आता बदललं जाईल. येणारी 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता खंडोबा क्रिकेट क्लब दासी संघाची पाठीचा काळा म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी माणिक शेठ म्हात्रे यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. पहिल्या रात्रीपासून अगदी वेळेवर येत असतात आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान त्यांच्या शुभ हस्ते केला जातो आणि शेवटचा जोपर्यंत सामना होत नाही, शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत ती उपस्थित राहतात. हेच तर खरं तर यशस्वी आयोजकाचं लक्षण असतं. त्यामुळे खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित सरपंच चषक 2025 पहिलं पर्व आणि त्याचे यशस्वी आयोजक माणिक शेठ म्हात्रे यांना ऑन द स्क्रीन आपण सध्या पाहत आहात. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. या बेलचा बॉल आखूड टप्प्याचा होता पण कनेक्ट झाला नाही. थोडासा आता दबावामध्ये रिहानी स्पोर्ट नावाखाडी संघ जरूर पाहायला मिळेल. येणारी 8 चेंडू 35 ची गरज.
खंडोबा क्रिकेट क्लबची आपण समर्थक पाहतोय. सुमितला पाहायला मिळतंय, मिलिंद दादा आहे त्यांच्या समेत आशिषला आपण सध्या ऑन द स्क्रीन पाहतोय. खरं तर सुमितच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य पाहायला मिळतंय. त्याचा चेहरा पाहिल्यानंतर अनेक तरुणी त्याच्या प्रेमामध्ये पडतील असं खरं तर हा चेहरा. टप्प्याचा बॉल, त्यावर लॉफ्टेड फटका, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून. अजूनही आम्ही हारलो नाहीये आणि इथून मात्र हा सांगणारा षटकार आलाय अजय कडूच्या बॅट मधून. बदललं गेलं. येणारे 7 बॉल 29 ची गरज पाहू शकता. या स्पर्धेला लीड करणारे ऑफिशियली सूत्रसंचालक आत्मारामजी म्हात्रे, गुरुवारी आमचे आप्पा, त्यांच्या बाजूला आमचे परम मित्र विक्रांत म्हात्रे हे सुद्धा स्क्रीनवर पाहायला मिळतात. सर्व मंडळी आहेत खंडोबा क्रिकेट क्लब दासेचे हे समर्थक आहेत. जे समवेत आपण अनेक मान्यवरांना पाहू शकता. येणाऱ्या 7 मध्ये आता 29 बनवायचे आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा जरूर होता. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू निघून चालला. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू पकडला गेला. एकच धाव मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या 39 धावा, येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रिहानी स्पोर्ट नाबाखाडी संघाला आणखीन 28 धावांची गरज. 6 मध्ये 28 बनवायच्यात. मिळत्या 2 वाजून 49 मिनिटं झालीत आणि या मॅच मध्ये 28 धावा बनवण्यासाठी अजय कडू आता स्ट्राईकला आलाय. सहा चेंडू आणि 28 धावांची गरज. कुठल्या संघाचं स्वप्न इथं पूर्ण होणार, कारण सुपर 8 मध्ये कोणत्या संघाच्या रात्रीमध्ये दाखल होईल जो खारकोपर संघासमोर लढणार आहे. त्यासाठी मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 28 बनवायचे आहेत. गोलंदाज दाखल झालेत. प्रितेशचा बॉल, अजय कडूचा फटका इनसाइड आउटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरिजन, कव्हर क्षेत्र क्लिअर केलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. येणारे आता 5 बॉल, जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. पाच मध्ये 24 बनवायचे आहेत. अजय कडू समोर आहे. टप्प्याचा बॉल पाठीमागे जाऊन खेळायचा होता पण कनिक झाला नाही, त्यामुळे स्वतःवर नाराज असेल. आता येणारे 4 मध्ये 4 मोठे फटके, 4 षटकारांची गरज आहे रियानी स्पोर्ट नाबागाडी संघाला. अजय कडू सध्या प्रयत्न जरूर करतोय पण इथून आता थोडस आव्हान कठीण बनलंय. 4 मध्ये 24. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला, डायरेक्ट हिट आणखीन एक इथून विकेट मिळवून दिलाय गोलंदाजांना आणि अजय कडू या मॅचचा खरं तर तारणार इथून मात्र झालाय धावबाद. तीन चेंडू आणि आता 24 ची गरज. थोडासा एकतर्फी सामना आता बनलाय कारण गोलंदाजी करत असताना आपण सध्या गोलंदाजाला पाहतोय प्रितेश. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फक्त एकच धाव मिळेल, त्यामुळं आता समीकरण बदल जाईल. येणारी 2 बॉल आणि 23 ची गरज. 2 मध्ये 23 बनवायचे आहेत. खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित आपण सरपंच चषक 2025 हे पहिलं पर्व पाहतोय. या बिलचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि चेंडू चाललाय सीमा पार. इशारा आलाय, मिळतील धावा 4.
प्रीतच्या बॅट मधून आलेला चौकार पाहायला मिळतोय आणि 48 धावा धावपडायला लागले गेल्यात. समोरच्या दिशेने खेळायचा होता, लॉफ्टेड केला, इथून लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. षटकार आलाय प्रीतच्या बॅट मधून, पण उशीर झाला आणि आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण टीमचा आपण विशेष अभिनंदन करूया. आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ जय हनुमान रांजणपाडा दाखल झाला, ज्यांना उद्याच्या रात्रीमध्ये तिसरी मॅच खेळायची आहे खारकोपर टीमच्या समवेत. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्या खेळाडूनं अप्रतिम खेळ केला असा परेश पाटील ठरलाय मॅचचा हिरो. परेश पाटील सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच परेश पाटील या खेळाडू